हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू एक्सप्लोर फिजिक्स. आय एम ऋषिकेश विभूते. आपण HCV सिरीजमध्ये आहोत आणि आज आपण एक खूप इम्पॉर्टंट चॅप्टर स्टार्ट करतो आहे, सर्क्युलर मोशन. या चॅप्टरमध्ये आपण मोस्टली सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिपिटल ॲक्झलरेशन, ऑब्जेक्ट मुव्हिंग ऑन अ सर्कल ह्या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. ठीक आहे, हा खूप इम्पॉर्टंट चॅप्टर असेल आणि हा चॅप्टर मागच्या सगळ्या चॅप्टरवरती बेस्ड असेल, लाईक न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, फ्रिक्शन, वेक्टर्स ॲज वेल ॲज कायनेमॅटिक्स. ठीक आहे, सो त्या सगळ्या चॅप्टर्सचं नॉलेज असणं जरुरी आहे. त्याशिवाय तुम्ही हा चॅप्टर पाहू शकणार नाही, त्याचा अर्थ तुम्हाला कळणार नाही आणि ते नीट अंडरस्टँड पण होणार नाही. ठीक आहे, सो तुम्ही जर अगोदरच्या या सगळ्या चॅप्टरचे क्वेश्चन्स अटेम्प्ट केलेले नसतील, त्याची प्रॅक्टिस नसेल केलेली, आय वुड सजेस्ट की तुम्ही अगोदर ते करा. त्या सगळ्या प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे, तेही चेकआउट करा. परत एकदा रिमाइंडर, तुम्ही जर सर्क्युलर मोशनचे हे क्वेश्चन स्वतः अगोदर अटेम्प्ट केलेले नसतील तर व्हिडिओ सुरू असताना क्वेश्चन दाखवल्यानंतर तो पॉज करा, अटेम्प्ट करा आणि मग परत व्हिडिओ स्टार्ट करा. ठीक आहे, तुमचे डाऊट्स क्लिअर होणं इथं खूप जरुरी आहे, कारण माझं हे सेशन, हे व्हिडिओज मी स्टुडंटसाठी फक्त या कारणासाठी बनवते की त्यांचे डाऊट्स क्लिअर व्हावे. त्याचा पर्पज पूर्ण नाही होणार. ठीक आहे, एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, जर तुम्हाला नीट किंवा JEE किंवा CET या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी हेल्प लागणार असेल फॉर फिजिक्स सब्जेक्ट, यू कॅन ऑलवेज रीच आउट टू मी. आय एम अवेलेबल फॉर दॅट ऑल ॲज वेल. ठीक आहे, मग आपण आता जास्त वेळ नको वाया घालवायला, आपण स्टार्ट करतोय आज एक्सरसाइजचे क्वेश्चन्स फॉर सर्क्युलर मोशन. ठीक आहे, परत एकदा फक्त 5 प्रश्न पाहतोय आपण. बघूयात. पहिला प्रश्न काय म्हटलेलं आहे, फाइंड द ॲक्झलरेशन ऑफ द मून विथ रिस्पेक्ट टू अर्थ फ्रॉम द फॉलोइंग डेटा. डिस्टन्स बिटवीन द अर्थ अँड द मून इज 3.85 into 10⁵ kilometer and the time taken by the moon to complete one revolution around the earth is 27.3 days. बघा, अगोदर आपण डायग्राम काढून घेऊ की काय म्हटलेलं आहे. सपोज करा की ही अर्थ आहे. ठीक आहे, तर याच्या भोवती असा मून सर्क्युलर मोशन करतोय. ठीक आहे, आणि आपण असं अज्युम करतो या क्वेश्चनमध्ये की मूनची जी अँग्युलर वेलॉसिटी आहे किंवा लिनियर स्पीड आहे ती सेम आहे. ठीक आहे, हे जे डिस्टन्स आहे म्हणजे त्याची रेडियस हे आपल्याला दिलेली आहे. हाऊ मच इज दॅट? बघा, किलोमीटरमध्ये आहे ती 3.85 into 10⁵ किलोमीटर. ठीक आहे, आता आपल्याला ॲक्झलरेशन काढायचं आहे मूनचं विथ रिस्पेक्ट टू अर्थ. आता हा मून आहे इथं, राईट, तर तो सर्क्युलर मोशन करतोय अर्थच्या भोवती, बरोबर, विथ कॉन्स्टंट अँग्युलर ओमेगा, कॉन्स्टंट ओमेगानी. याचा अर्थ काय की त्याच्याकडे टँजेन्शियल ॲक्झलरेशन नाही आहे, देर इज नो टँजेन्शियल ॲक्झलरेशन. पण मग सेंट्रिपिटल ॲक्झलरेशन आहे, त्याची व्हॅल्यू तुम्ही v²/r लिहू शकतात किंवा याचा दुसरा फॉर्म्युला आहे r⍵². ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी, राईट. आता अँग्युलर वेलॉसिटी तर त्यांनी दिलेली नाही आहे, पण त्यासाठी एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेली आहे की मून जो आहे सर अर्थच्या अबाउट एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी किती वेळ घेतो, अँड दॅट इज 27.3 days, राईट. सो टाईम पिरियड आपल्याला माहिती आहे, तो आहे 27.3 days, राईट. डेज. एक दिवस असतो 24 तासांचा, मग 24 hours परत त्याला तुम्ही सेकंडमध्ये कन्वर्ट करू शकतात. पण याचा काय यूज आहे, तर टाईम पिरियड आणि ओमेगामध्ये रिलेशन असतं, अँड द रिलेशन इज T = 2π/ω. त्यामुळं ओमेगा आला 2π टाईम पिरियड. ठीक आहे, या इक्वेशनला थोडंसं रिअरेंज केलं आपण इथं. त्यामुळं सेंट्रिपिटल ॲक्झलरेशन जे आहे, हे बघा r⍵², तर हे r लिहिला, ω² जागी तुम्ही हे टाकून द्या 2π/T². नाउ लेट जस्ट पुट द व्हॅल्यूज. रेडियस आहे बघा इथं आहे, किलोमीटर्समध्ये आहे ती, त्याला आपल्याला कन्वर्ट करायला लागेल 10⁵ आणि मग किलो म्हणजे 10⁵. 10⁵ आणि 10⁵, दॅट बिकम्स 10⁸ इंटू 2π² that is 4π² whole divide by time period which is 27.3 days. ह्याला सेकंड्समध्ये कन्वर्ट करा. 27.3 इंटू एका दिवसामध्ये असतात 24 तास आणि 1 तास कितीचा असतो, 1 तास कितीचा असतो 3600 सेकंड्सचा. हे बघा, हे झालं T, बरोबर.
ह्या टीला आपण लिहिलं, पण याचा स्क्वेअर पण करायचा आहे तो विसरू नका, है ना. टी स्क्वेअर आहे इथं, हे फक्त टाईम पिरियड होता, त्याचा आपण स्क्वेअर पण करतोय. ओके, थोडंसं जर याला नीट रिअरेंज आपण केलं तर काय होतं पहा इथं. 3.85 इंटू 4 पाय स्क्वेअरची व्हॅल्यू आपण अप्रॉक्सिमेटली 10 घेऊ शकतो, इंटू 10⁻8 सॉरी, डिवाइड बाय 27.3 इंटू 24 इंटू 36 या सगळ्यांचा स्क्वेअर इंटू, हे बघा हे 10⁻2 आहे इथं, त्याचा स्क्वेअर करूयात सेपरेटली, हा 10⁻2 बनेल 4. मग हा आणि हा कॅन्सल होऊन इथं 10⁻4 शिल्लक राहील. आता तुम्ही हे बाकीचं जे न्यूमेरिकल आहे 10 सोडून बाकीचं सगळं ते कॅल्क्युलेट करा, त्यासाठी मी कॅल्क्युलेटर वापरतोय. ओके, काय बनेल 3.85 इंटू 4 केला मी, इंटू हा 10 नको घ्यायला, डिवाइड बाय डिनॉमिनेटरमध्ये हे जे सगळं स्क्वेअर आहे ते लिहूयात. 27.3 त्याचा स्क्वेअर आहे, नंतर 24चा स्क्वेअर आहे, आणि त्यानंतर 36चा स्क्वेअर आहे. ठीक आहे, तर हे झालं. इथे जे दाखवलं जातं ते आहे 2.76 इंटू 10⁻⁻8. तर धिस क्वांटिटी डिवाइड बाय धिस स्क्वेअर इज दिस मच. पण बाजूला बघा हे इथं किती आहे, 10⁻5 पण एक आहे अजून, म्हणजे ऑब्व्हियसली आन्सर किती होईल, 2.76 इंटू 10⁻³ आन्सर यायला पाहिजे. एकदा बघू चेक करून हे बरोबर आहे का आपला आन्सर. बरोबर, 2.73 इंटू 10⁻³ परफेक्ट आलेलं आहे बघा, है ना. शेवटच्या डेसिमल प्लेसमध्ये थोडासा एरर आहे, पण दॅट्स ओके. ओके, लक्षात आलं, लिहून घ्या. म्हणजे इथं महत्त्वाची कॉन्सेप्ट तुम्हाला काय कळली, जर हे तुम्हाला इक्वेशन दिलं नसेल क्लासमध्ये, राईट दिस इक्वेशन डाऊन इन युअर नोटबुक. टाइम पिरियड इज 2π/ω. ओके, लिहून घ्या. पुढचा प्रश्न पाहू. क्वेश्चन नंबर 2 बघा स्क्रीनवरती दिसतोय. फाइंड द ॲक्झलरेशन ऑफ अ पार्टिकल placed on the surface of the earth at the equator due to earth's rotation. The diameter of the earth is 12800 kilometer and it takes 24 hours for the earth to complete one revolution about its axis. परत ऑलमोस्ट सिमिलर टाईपचा क्वेश्चन आहे, सिमिलर टाईपची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. काय म्हटलेलं आहे बघा, अर्थचं रोटेशन घेता येते, आता रिव्होल्यूशन नाही रोटेशन. अर्थ स्वतः भोवती पण रोटेट करते, बरोबर. हे असं अर्थचं ॲक्सिस ऑफ रोटेशन झालं, याच्या अबाउट ही अशी गोल फिरते. ओके, हे इथून असं आपण इक्वेटर दाखवू शकतो, हे बघा हे असं. तर इथं एखादा ऑब्जेक्ट आहे असं समजा, बरोबर इक्वेटरवरती ठेवलेला, राईट. आणि आता हा ऑब्जेक्ट अर्थच्या रोटेशनमुळं सर्कलमध्ये फिरणार आहे, राईट. आणि याचं रेडियस किती झालं, हे वाला डिस्टन्स, रेडियस किती झालं, इट विल बी इक्वल टू द रेडियस ऑफ अर्थ. 12800 किलोमीटर ही त्याची डायमीटर आहे, मग रेडियस झाली 6400 किलोमीटर्स. ठीक आहे, ही झाली रेडियस. आणि टाईम पिरियड दिला आहे, अर्थ ज्या टाईम पिरियडनं रोटेट करते स्वतःभोवती 24 आवर्स लागतात अर्थला, तेवढाच वेळ या ऑब्जेक्टला आपण लागेल स्वतःभोवती, सॉरी पूर्ण एक सर्कल कंप्लीट करायला. स्वतःभोवती नाही आहे फिरत तो, अर्थच्या सेंटरभोवती फिरतोय, राईट. सो इट विल टेक 24 आवर्स फॉर दॅट ऑब्जेक्ट. मग टाईमवरून तुम्हाला ओमेगा कळतो, ओमेगा इज 2π/t. सो दॅट इज 2π डिवाइड बाय 24 hours, राईट. आणि मग सेंट्रिपिटल ॲक्झलरेशन काय झालं, r⍵². सेम तेच इक्वेशन. रेडियस हे पहा इथं आहे 6400 किलोमीटर म्हणजे 10⁻³ मीटर आलं, आणि ओमेगा आलं 2π टाईम पिरियड म्हणजे 24 hours, आणि 1 आर आहे 3600 सेकंड, त्याचा झाला हा स्क्वेअर. लक्षात येते. आता तुम्ही स्क्वेअर्स लिहून टाका, बघा काय होतं. हे 64 लिहिला, इंटू 10⁻5 आलं इथं, ठीक आहे. 10चे पॉवर ॲडजस्ट करतोय आपण. 2चा स्क्वेअर आला 4 आणि पाय स्क्वेअर आलं 10, होल डिवाइड बाय 24 इंटू 24 इंटू 36 इंटू 36 इंटू 10⁻² आहे इथं, त्याचा स्क्वेअर आला 10⁻4. हे जाऊन इथं आलं 10. अजून थोडंसं याला लहान करता येईल आपल्याला. हा 4 जाईल, इथं 6 राहील, बरोबर.
त्यानंतर इथं 8 आहे, 8 भाग घेतला तर 8 राहतो, इथं भाग घातला तर 3 राहतो, बरोबर. अजून काय करता येईल? ठीक आहे, हे एवढंच आहे. याला नीट करूयात आता. 8 × 10 80 आणि एक 10 800 होल डिवाइड बाय 6 × 3 इज 18 × 36 × 36. बघा, हे डिवाइड करा, हे आन्सर असायला पाहिजे. परत एकदा कॅल्क्युलेटरवरती करूयात, कशाला टाईम वेस्ट करायचा, राईट. सो 800/18/36/36 which is 0.034. So the answer for this question is 0.034 meter per second square. एवढा ॲक्झलरेशन असायला पाहिजे, सेंट्रिपिटल ॲक्झलरेशन. ह्याच्याकडे टँजेन्शियल ॲक्झलरेशन अजून पण नाही आहे, 0.0336 आहे, करेक्ट. नाव आपण सगळे ऑल बीइंग्स, ह्युमन बीइंग्स, ॲनिमल्स, ऑल ऑफ अस आर ऑन द सरफेस ऑफ अर्थ, ठीक आहे. आणि आपल्यापैकी काही इक्वेटरवरती पण आहेत, राईट. लाईक फॉर एक्झाम्पल इक्वेटर, इंडियाच्या कम्पॅरिझनमध्ये इक्वेटर हे जवळपास म्हटलं तर श्रीलंकेच्या जवळून जातं, राईट. सो त्या रिजनमध्ये असणारे जे ह्युमन बीइंग्स आहेत, श्रीलंकन्स आहेत, ॲनिमल्स असतील, राईट, ते सगळे, किंवा समुद्रामधले प्राणी असू शकतात, ते सगळे इतक्या ॲक्झलरेशनवरती आहेत, त्यांचं ॲक्झलरेशन इतकं आहे, ठीक आहे. ते सोडून जर बाकीचे घेतले लाईक अस, तर आपण इक्वेटरवरती नाही आहोत, आपण मे बी इथं कुठंतरी आहोत. तर आपण अशा सर्कलमध्ये जातोय, लक्षात आलं, एक छोटा सर्कल बनतो आणि त्याचं रेडियस मग बदलतं, हे समजून घ्या, राईट. सो या पार्टिकलसाठी किंवा या ऑब्जेक्टसाठी रेडियस काहीतरी r' असेल, ओमेगा मात्र सेमच येईल, कारण एकत्र सगळे रोटेशन कंप्लीट करणार आहेत आपण. सो 24 आवर्सच लागणार आहेत आपल्याला. सो ओमेगा वुड बी सेम, ही क्वांटिटी सेम असेल, फक्त रेडियस बदलेल, थोडीशी कमी होईल, आणि मग सेंट्रिपिटल ॲक्झलरेशन पण थोडंसं कमी होईल बाकी इतर लोकांसाठी, करेक्ट. आणि एखादा व्यक्ती समजा एक्झॅक्टली पोलवरती आहे, इथंच आहे, त्यांची रेडियस 0 झाली, मग म्हणजे त्यांच्यावरती सेंट्रिपिटल ॲक्झलरेशन नाहीच आहे, 0 असेल. कळतंय? ठीक आहे, लिहून घ्या. पुढचा प्रश्न बघू. क्वेश्चन नंबर 3 खूपच सुंदर क्वेश्चन आहे, पहा. A particle moves in a circle of radius 1 centimeter at a speed given by v equal to 2t, where v is in centimeter per second and t is in second. पहिला प्रश्न, find the radial acceleration of the particle at t equal to 1 second. रेडियल ॲक्झलरेशन म्हणजे कोणतं? सेंट्रिपिटल ॲक्झलरेशन, ठीक आहे. तर एक डायग्राम काढून घेऊ, रेडियस दाखवूयात 1 सेंटीमीटर आणि वेलॉसिटी 2t आहे असं त्यांनी दिलेलं आहे, ठीक आहे. 3rd नंबरचा क्वेश्चन आहे हा, पहा. हे अशा पद्धतीनं, ठीक आहे. रेडियस आहे 1 सेंटीमीटर. आता थोडंसं त्या स्पीडकडे लक्ष द्या. स्पीड काय म्हटलंय त्यांनी? इट इज 2t आणि t इथं सेकंडमध्ये आहे, t इन सेकंड, आणि वेलॉसिटी इन सेंटीमीटर पर सेकंड आहे, बरोबर. म्हणजे मीटर पर सेकंडमध्ये नाही आहे, ठीक आहे. ह्याचा अर्थ काय झाला? स्पीड जी आहे ती कॉन्स्टंट नाही आहे. ॲज टाईम इन्क्रीजेस, टाईम जसा पुढं जातो स्पीड वाढायला लागते. जस्ट एक सिम्पल एक्झाम्पल, टाईम जेव्हा 0 असेल तेव्हा स्पीड 0 असेल, म्हणजे तो जस्ट स्टार्ट करत असेल तेव्हा. जेव्हा टाईम 1 सेकंड झाला असेल तेव्हा स्पीड झाली असेल 2 × 1 करायला लागेल ना, 2 सेंटीमीटर पर सेकंड. जेव्हा टाईम 2 सेकंड असेल तेव्हा स्पीड झालेली असेल 4 सेंटीमीटर पर सेकंड. म्हणजे बघा, अशा पद्धतीने ही स्पीड वाढत जाते, करेक्ट. नाव द थिंग इज, आपल्याला काढायचं आहे रेडियल ॲक्झलरेशन. रेडियल ॲक्झलरेशन म्हणजे कोणतं? सेंट्रिपिटल ॲक्झलरेशन, ठीक आहे. सेंट्रिपिटल ॲक्झलरेशनचं इक्वेशन काय असतं आठवतं? सेंट्रिपिटल ॲक्झलरेशनचं इक्वेशन असतं v²/r. कोणत्या वेळेला म्हटलं त्यांनी? 1 सेकंडला. तर ॲट टाईम इज इक्वल टू 1 सेकंड, स्पीड किती होती आपण काढून घेतलं बघा. इथं 2 सेंटीमीटर पर सेकंडची स्पीड आहे. मग ही व्हॅल्यू टाकून द्या ना, संपलं तुमचं सेंट्रिपिटल ॲक्झलरेशन येऊन जाईल. पहा, 2 सेंटीमीटर पर सेकंडचा स्क्वेअर
डिवाइड बाय रेडियस किती होती 1 सेंटीमीटर. 2चा स्क्वेअर केला तर 4 बनेल आणि युनिटचं काय होईल सेंटीमीटर स्क्वेअर बाय सेकंड स्क्वेअर न्यूमरेटरमध्ये आणि डिनॉमिनेटरमध्ये होईल सिम्पली 1 सेंटीमीटर. मग हा सेंटीमीटर आणि हा सेंटीमीटर कॅन्सल होऊन आन्सर येईल 4 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. हे आलं तुमचं सेंट्रिपिटल ॲक्झलरेशन 1 सेकंड या मोमेंटला. कळतंय. जर अजून एखादा वेगळा टाईम दिला असता 2 सेकंड जर दिला असता तर 2 सेकंडला ही स्पीड आली असती, त्यानुसार सेंट्रिपिटल ॲक्झलरेशनचा आन्सर हे चेंज झाला असतं. लक्षात आलं. ओके ठीक आहे. आणि डायरेक्शन काय, आय नो हे क्वेश्चन्स विचारले नाही आहेत पण मी एक्स्ट्रा देतो याच्यामध्ये तुम्हाला. डायरेक्शन काय असेल या सेंट्रिपिटल ॲक्झलरेशनची टुवर्ड्स द सेंटर. समजा पार्टिकल इथं होता 1 सेकंडला, ही त्याची अशी वेलॉसिटी होती राईट. तर ॲक्झलरेशन जे काढलं आपण ते असं असायला पाहिजे टुवर्ड्स द सेंटर. वेलॉसिटी सोबत अँगल त्याचा 90 बनला असता. दरवेळेला 90च असतो. ठीक आहे. कळलं. हा पहिला पार्ट झाला. दुसरा पार्ट पहा काय विचारलेला आहे त्यांनी. सेकंड पार्ट इज फाइंड द टँजेन्शियल ॲक्झलरेशन ॲट t = 1 सेकंड. टँजेन्शियल ॲक्झलरेशन काढायचं कसं असतं. हे टँजेन्शियल नाही आहे, हे सेंट्रिपिटल आहे. ठीक आहे. टँजेन्शियल ॲक्झलरेशन काढायचं असतं बाय डिफरन्शिएटिंग द वेलॉसिटी टर्म विथ रिस्पेक्ट टू टाईम. हे बघा हे आहे ना, ह्याला डिफरन्शिएट करा फक्त. सो d/dt ऑफ 2t. 2 तर कॉन्स्टंट आहे तो बाहेर आला. d/dt ऑफ फक्त t राहिला विच इज 1. टीचं डिफरन्शिएशन 1 येईल, हे आलं 2 आणि याचं युनिट येईल सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर अगेन. तर हे झालं टँजेन्शियल ॲक्झलरेशन 2. याच्यामध्ये काही टाईम आहे का कुठं नाही आहे. याचा अर्थ टँजेन्शियल ॲक्झलरेशन हे कॉन्स्टंट आहे. म्हणजे 0 सेकंडला पण एवढंच होतं, 1 सेकंडला पण इतकंच राहील, 2 सेकंडला पण इतकंच राहील, 3 सेकंडला 4, कधी पण पाहिलात टँजेन्शियल ॲक्झलरेशनची व्हॅल्यू ही बदलणार नाही. सेंट्रिपिटलची मात्र बदलते कारण की स्पीड बदलते. कळलं. दुसरी एक गोष्ट, जरी तुम्हाला दिलं गेलं नसेल, तुम्हाला हा एक आता फॉर्म्युला लिहून घ्यायचा. जर हा तुम्हाला नोटबुकमध्ये माहिती नाही आहे दिलेला नसेल तर मी ज्यांना स्टार मार्क करतोय ते नोटबुकमध्ये लिहून घ्या. हे बघा हा पण नसेल दिलेला नोटबुकमध्ये लिहून घ्या. ठीक आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट लिहून दिली नसेल तर लक्षात ठेवण्यासारखी, जसं सेंट्रिपिटल ॲक्झलरेशनची डायरेक्शन सेंटरकडं होती, हे सेंट्रिपिटल ॲक्झलरेशन होतं सेंटरकडं. टँजेन्शियल ॲक्झलरेशन कुठं असतं अलॉंग द टँजंट. हे बघा हे जे आहे पॉईंट याच्या टँजंटवरती, म्हणजे जशी वेलॉसिटी आहे तसं कुठंतरी, म्हणजे वेलॉसिटी काढू थोड्या वेळासाठी आणि इथंच टँजेन्शियल ॲक्झलरेशन दाखवू असा. एकमेकांना हे दोघं 90 डिग्रीला असतात, नेहमी लक्षात ठेवा. सेंट्रिपिटल ॲक्झलरेशन आणि टँजेन्शियल ॲक्झलरेशन हे 90 डिग्रीला असतात. मग यांचं रिझल्टंट कसा होईल पहा बरं. हा असा, म्हणजे हे झालं पहा रिझल्टंट, हे असं ए. का काढतोय मी हे, कारण तोच तुमचा सी पार्ट आहे. व्हॉट इज द टोटल ॲक्झलरेशन असं विचारलेलं आहे 1 सेकंडला. 1 सेकंडला आपण सेंट्रिपिटल काढलं, 1 सेकंडला आपण टँजेन्शियल काढलं. आता टोटल काढायचं आहे. मग टोटल कसं काढावं. 2 वेक्टरचं ॲडिशन करायला तुम्ही, हे दोघंही वेक्टर आहेत, हे दोघंही वेक्टर आहेत. ठीक आहे. वाटलं तर मी सेंट्रिपिटलला इथं लिहितो म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. सेंट्रिपिटल अँड टँजेन्शियल बोथ आर वेक्टर्स. आणि 2 वेक्टरच्या वेक्टर ॲडिशनसाठी फॉर्म्युला काय, √a² + b² + 2ab cos, इथं असेल अँगल 90, cos 90 होतो 0, राहतं फक्त सेंट्रिपिटलचा स्क्वेअर प्लस टँजेन्शियलचा स्क्वेअर. हे पण जर फॉर्म्युला दिला नसेल मेन्शन करा तुमच्या नोटबुकमध्ये. ठीक आहे. आता फक्त व्हॅल्यू टाकायचे आहेत. √4² + 2² विच इज √18. √18 किती होईल, 4 पेक्षा थोडंसं जास्त आन्सर पाहिजे. 4.1 और 4.2 असं काहीतरी येईल. एकदा चेक करू आन्सर्स. पहा बघा थर्डचे 3 पार्ट. पहिल्याचं 4 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर,
दुसऱ्याचं 2 cm/s आणि नंतरच्याचं माझं एक चुकलं इथं. आय थिंक तुम्हाला ही ती मिस्टेक लक्षात आली असेल. 16 प्लस इथं 2 नाही आहे ना, 2चा स्क्वेअर आहे हो. हे बघा, हे 20 असायला पाहिजे होतं है ना, √20 पाहिजे. आन्सर तिथं √20 दिलेला आहे. ठीक आहे, कळलं? लिहून घ्या. पुढचा प्रश्न पाहू. क्वेश्चन नंबर 4 बघा, स्क्रीनवरती दिसतोय. अ स्कूटर वेइंग 150 kg टुगेदर विथ इट्स रायडर मूविंग ॲट 36 km/h is to take a turn of radius 3 meter. What horizontal force on the scooter is needed to make the turn possible? बघा, ही तुमचीच केस आहे. तुम्ही तुमच्या पॅरेंट्ससोबत मे बी तुमच्या स्कूटरवरती बसून सकाळी क्लासला जात आहे, राईट. आणि जाताना कुठंतरी असं होईल ना की एक सर्क्युलर काइंड ऑफ टर्न तुम्ही घेताय. नॉट परफेक्टली सर्कल, पण मे बी एक 90 डिग्रीचा टर्न तुम्ही घेताय, राईट. तर तो टर्न का पॉसिबल होऊ शकतो, त्यासाठी लागणारा फोर्स काय असेल, असा प्रश्न आहे. तिथं ती स्पीड दिलेली आहे, रेडियस दिलेली आहे, राईट. नेहमी लक्षात ठेवा, नेहमी कोणताही ऑब्जेक्ट जर सर्कलमध्ये जायला स्टार्ट जर केला, याचा अर्थ काय होतं आहे की तो त्याची डायरेक्शन बदलतोय. तो अगोदर असा जात होता, नंतर तो असा झाला, नंतर तो असा झाला, नंतर तो असा झाला, नंतर तो असा झाला, राईट. सो इवन दो त्याची स्पीड बदलत नसेल तरी पण त्याची वेलॉसिटी बदलते, कारण वेलॉसिटी ही डायरेक्शनवरती पण डिपेंड करत असते. आणि वेलॉसिटी जर चेंज करायची असेल तर डेफिनेटली तिथं फोर्स असणं जरुरी आहे. तोच फोर्स विचारला आपल्याला. कळतं, समजतंय? तर नेहमी हे लक्षात ठेवा, सर्क्युलर मोशन करत असताना इन सर्क्युलर मोशन there must be centripetal acceleration. सेंट्रिपिटल ॲक्झलरेशन असावंच लागतं, जे की सेंटरकडं असतं. ठीक आहे. समजा हा पार्टिकल इथं आहे, ही त्याची वेलॉसिटी आहे, तर सेंट्रिपिटल ॲक्झलरेशन इकडं असतं, हे असं सेंटरकडं. समजा तो इथं आला, आता ही त्याची वेलॉसिटी अशी. बघा, स्पीड बदललेली नाही आहे, फक्त डायरेक्शन बदलली आहे, पण अजूनही त्याच्यावरती सेंट्रिपिटल ॲक्झलरेशन असेल, असं लक्षात आलं आहे. ज्या मोमेंटला सेंट्रिपिटल ॲक्झलरेशन लागायचं बंद होतं, त्या मोमेंटला तो ऑब्जेक्ट सर्कलमध्ये जाणार नाही. मे बी समजा इथं याच्या नंतरच्या मोमेंटला तो नाही आहे जात, और मे बी सपोज करा की इथं आल्यानंतर सेंट्रिपिटल ॲक्झलरेशन 0 जर होत असेल तर काय होईल, मग याच्या पुढचा तो सर्कल कंप्लीट करणार नाही. मे बी करणारच नाही, आय नो दॅट फॉर शुअर, आणि तो असा जाईल. कळतंय? सो जोपर्यंत सेंट्रिपिटल ॲक्झलरेशन आहे ना, तोपर्यंत सर्क्युलर मोशन इंटॅक्ट आहे, सेफ आहे. सेंट्रिपिटल ॲक्झलरेशनचा पर्पजच असतो डायरेक्शन बदलणं. ठीक आहे. आणि दुसऱ्या एक टाईपचं ॲक्झलरेशन असू शकतं, जे की मागच्या प्रश्नामध्ये आपण पाहिलं, टँजेन्शियल ॲक्झलरेशन. टँजेन्शियल ॲक्झलरेशन डायरेक्शन बदलण्याच्या पर्पजसाठी नसतं. टँजेन्शियल ॲक्झलरेशन असतं स्पीड वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी, लाईक ब्रेकिंग करण्यासाठी किंवा ॲक्झलरेट करण्यासाठी. तुम्ही स्कूटरची स्पीड वाढवताय, तिथं लागतं टँजेन्शियल. स्पीड कमी करताय, तिथं लागतं टँजेन्शियल. टर्न घेताय, ते आलं सेंट्रिपिटल. सो दोन ॲक्झलरेशनचा पर्पज वेगळा आहे. सेंट्रिपिटल इज टू चेंज द डायरेक्शन, आणि ते नेहमी सेंटरकडं असतं त्याची डायरेक्शन. टँजेन्शियल मात्र स्पीडअप किंवा स्पीड डाऊन करण्यासाठी असतं, आणि ते असतं अलॉंग द टँजंट. कळलं? या प्रश्नामध्ये स्पीड बदलते का? नाही आहे बदलत. गिवन काय आहे आपल्याला? गिवन काय आहे? स्पीड कॉन्स्टंट आहे. नाउ बिकॉज स्पीड कॉन्स्टंट आहे, टँजेन्शियल ॲक्झलरेशन झालं 0, म्हणजे फक्त सेंट्रिपिटल ॲक्झलरेशन शिल्लक राहील, आणि त्यामुळं नेट ॲक्झलरेशन जे येईल, नेट ॲक्झलरेशन जे सेंट्रिपिटल आणि टँजेन्शियल यांचा रिझल्टंट होता है ना, नेट ॲक्झलरेशन जे आहे ते सेंट्रिपिटल आणि टँजेन्शियल यांचा रिझल्टंट असतो. आत्ताच मागच्या प्रश्नात पाहिला आपण, तो 90 डिग्रीला होता, अंडररूट काढलं होतं आपण, बरोबर. पण आता याच्यापैकी हा नाहीच आहे, हा 0 आहे या केसमध्ये. मग नेट ॲक्झलरेशन एवढंच राहिलं, विच इज v² बाय r.
कळतंय? सो हे आलं तुमचं नेट ॲक्झलरेशन त्या स्कूटरवरती जाणाऱ्या त्या रायडरचं आणि स्कूटरचं मिळून, कारण त्यांचं टोटल मास 150 kg दिलेलं आहे. न्यूटनचा सेकंड लॉ काय असतो? न्यूटनचं सेकंड लॉ सेज दॅट F इज इक्वल टू मास इंटू ॲक्झलरेशन. पण ॲक्झलरेशन हे सेंट्रिपिटल आहे, टाकून द्या मग. सो मास इंटू v²/r हा झाला तुमचा नेट फोर्स. हे तुमचा आन्सर असेल. हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. जस्ट एक रिमाइंडर, आता याच फोर्सला म्हटलं जातं सेंट्रिपिटल फोर्स. एक असा फोर्स जो सेंट्रिपिटल ॲक्झलरेशन प्रोव्हाइड करतो त्या ऑब्जेक्टला. ठीक आहे, ओके. मास किती दिलं होतं? 150 kg, राईट? तर ते टाकलं आपण. आता स्पीड किती होती पहा, km/h मध्ये. त्याला कन्वर्ट करायला लागेल आपल्याला. स्पीड दिलेली आहे, इथं लिहितोय मी 36 आहे का? ओ हां, 36च आहे. 36 km/h. मीटर/s मध्ये कन्वर्ट करा याला. 5/18 करून किती होईल? 2 आणि 5 10 मीटर/s होईल. हे टाकून द्या इथं. 10चा स्क्वेअर, ठीक आहे, होल डिवाइड बाय रेडियस किती होती पहा बरं. रेडियस आहे 30. सोपं झालं कॅल्क्युलेशन. हे कॅन्सल होऊन इथं राहिला 5. 10चा स्क्वेअर 100 × 5 500 न्यूटन. हे आलं तुमचं सेंट्रिपिटल फोर्स. बघा एकदा आन्सर चेक करून. चौथ्याचं 500 न्यूटन. कळलं? लिहून घ्या. क्वेश्चन नंबर 5 आहे पुढचा, विच इज आवर लास्ट क्वेश्चन फॉर दिस व्हिडिओ. क्वेश्चन नंबर 5 हा 4th वरतीच डिपेंडेंट आहे. काय म्हटलंय? इफ द हॉरिझॉन्टल फोर्स नीडेड फॉर द टर्न इन द प्रिव्हियस प्रॉब्लेम इज टू बी सप्लाइड बाय द नॉर्मल फोर्स बाय द रोड, व्हॉट शुड बी द प्रॉपर अँगल ऑफ बँकिंग? ओके, बघा, व्हॉट शुड बी द प्रॉपर अँगल ऑफ बँकिंग म्हणजे काय? आता तुम्ही असं टर्न घेताय, राईट? तुम्ही नेहमी हे लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा असं टर्न घेत असतात टू व्हीलरवरती किंवा तुमच्या बायसिकलवरती, द वे यू टर्न. आता फॉर एक्झाम्पल मी तुमच्याकडे येतोय आणि मला इकडं टर्न घ्यायचं आहे या डायरेक्शनमध्ये, राईट? तर मी असं चालत असताना, लाईक हे रनिंग व्हेकल आहे, चालत असताना मी त्याचं हँडल असं टर्न करतो का? पॉज करा थोडा व्हिडिओ, विचार करा. डू आय रोटेट द हँडल लाईक दिस? म्हणजे या व्हर्टिकल ॲक्सिसच्या अबाउट मी हँडलला असं रोटेट करतो का? विचार करा. असं वाटतं पण असं नसतं. येस, आपल्याला इकडे टर्न करायचं आहे, पण हे स्टिअरिंग व्हीलसारखं आपण असं इकडे टर्न करत नाही. ॲक्च्युली आपण काय करतो, या हँडलला असं टिल्ट करत असतो. दिस इज हाऊ वी टिल्ट इट. म्हणजे या रोटेशन ॲक्सिसच्या अबाउट हा असा हँडल रोटेट केला जातो. आणि मी असं रोटेट केला की मग मी असा टर्न घेतो. बिलीव्ह होत नसेल याच्यावर तर करून पहा. तुम्ही असं हँडल असं करू शकणार नाही. तुमचं ब्रेनच तुम्हाला नाही म्हणेल, अपोज करेल तुम्ही असं करण्यासाठी, कारण भीती वाटते की तुम्ही पडणारच आहात असं केलात तर. सो ते होतच नाही. हां, टर्न घ्यायचं तुम्ही ॲक्च्युली असं करतात, ठीक आहे? MotoGPच्या रेसेसमध्ये असतं पहा, एकदम जोरात टर्न घ्यायचा असतो, तेही हाय स्पीडवरती. तर तो रायडर जो असतो तो पूर्ण असा एवढा टर्न घेतो की त्याचे गुडघे त्या रोडवरती घासायला लागतात. त्यामुळे त्यांनी ते गुडघ्यांवरती पॅड वगैरे लावलेला असतो सेफ्टीसाठी, राईट? सो वेन वी टेक द टर्न in a two-wheeler, either bicycle or a scooter, जे काही असेल, or a sports bike, we tilt by some angle with respect to vertical. ठीक आहे? तर तो अँगल काढायचा आपल्याला. दॅट इज द क्वेश्चन. ठीक आहे, बघूयात आता काय म्हटलेलं आहे. हा सपोज करा की तो वर्टिकल आहे, हे ते हॉरिझॉन्टल आहे, आणि हे अशा पद्धतीनं टिल्टिंग झालेलं आहे. मे बी हे व्हील आहे असं, ठीक आहे, हे व्हील आहे असं, ही त्याची असेंब्ली असेल मे बी. त्या व्हेकलसाठी असे हे रॉड लावलेले असतील, राईट? हे अशा पद्धतीनं हे ती फ्रंट असेंब्ली आहे. हे मे बी ते हँडल आहे, राईट? आणि इथं एक आपण असा रायडर दाखवू शकतो, है ना? पण इथं असा एक रायडर दाखवू शकतो जो की असा इथं आहे बसलेला, राईट? हा असा, ओके, असा तो चालतोय, ठीक आहे? हा रायडर आहे ब्लॅक कलरमध्ये, आणि हे ब्ल्यू म्हणजे ते व्हेकल आहे. आणि वर्टिकल सोबत त्याने बनवलेला हा अँगल आपल्याला थीटा काढायचा आहे. कळतंय? नाव आपल्याला काय विचारलंय, हा थीटा अँगल किती असेल?
आता विचार करा, हे ना असं टिल्ट झालं आहे, म्हणजे त्याला कुठं टर्न करायचा होता, तर रोड असा टर्न होतो आहे, बरोबर, म्हणजे इकडं टर्न करायचं आहे या साईडला, राईट, हे असं. सो या पॉईंटसाठी, या सर्कलसाठी सेंटर आला इकडं, हा इथं सेंटर आहे आणि ही रेडियस असेल, जी की आपल्याला त्यांनी 30 मीटर दिलेली आहे, बरोबर, ही रेडियस आहे. आता विचार करा, या व्हेकलवरती लागणारे फोर्सेस त्या ग्राउंडनी लावलेले कोणते कोणते असतील, किंवा या सिस्टमवरती, नॉट जस्ट व्हेकल प्लस रायडर, ही जर सिस्टम घेतली, व्हेकल प्लस रायडर या सिस्टमसाठी लागणारे फोर्सेस जर आपण दाखवले तर कोणते असायला पाहिजेत. एक नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्स असायला पाहिजे, असा इकडं, त्याचं वेट इथं दाखवायला पाहिजे, पण मी इथं दाखवतोय, ठीक आहे, mg. ओके, नॉर्मल आणि mg तर एकमेकाला बॅलन्स आउट करतील, है ना, वर्टिकल आहे दोघंही. पण आता नीट विचार करा, याला असा जर टर्न घ्यायचा होता, असा जर टर्न घ्यायचा होता, है ना, हे बघा, हे मी असं आहे आणि मला असा टर्न घ्यायचा आहे, तर माझ्यासाठी सेंटर तिकडे आहे, राईट, आणि सेंटर जिकडे असतो त्या डायरेक्शनमध्ये सेंट्रिपिटल ॲक्झलरेशन असतं, त्या डायरेक्शनमध्ये सेंट्रिपिटल फोर्स असतो. मग या केसमध्ये हा सेंट्रिपिटल फोर्स कोण दिला असेल? फ्रिक्शननी. अजून कोणीच राहत नाही, शिल्लकच नाही आहे कोणी इथं. ग्राउंडनी जे फ्रिक्शन अप्लाय केलं असेल ते एक्झॅक्टली या डायरेक्शनमध्ये असतं, असं. सो हे जे दोन फोर्सेस आहेत हे ग्राउंडनी दिलेले आहेत, कळतंय? मग या दोघांचा जर रिझल्टंट काढला तर तो असा इथं येतो बघा, ह्या अँगलवरती येतो, बरोबर, असा. याला आपण एफ नाव देऊ, म्हणजे जिकडं तो पर्सन आहे ना असा बरोबर त्या अँगलमध्ये आणि व्हेकल आहे त्याच्या अलॉंग हा एफ येतो. हा एफ आहे नेट कॉन्टॅक्ट फोर्स बाय ग्राउंड. हे डेरिवेशन आहे बरं का, आपण डेरिवेशन करतोय, हे थिअरीमध्ये असतं, ठीक आहे, पण मुद्दा मी इथं देतोय कारण तुम्हाला मी दिलं नसेल, ठीक आहे. तर हा कॅपिटल एफ कोण लावलेला आहे? ग्राउंडनी लावलेला नेट फोर्स आहे, आणि त्याचेच दोन कॉम्पोनंट आहेत, नॉर्मल आणि फ्रिक्शन, ठीक आहे. ग्राउंडनी दोन फोर्स लावले होते, हे आणि हे, आणि त्यांचं रिझल्ट म्हणून आपण हे दाखवलं. ओके, mg कोण लावलाय? अर्थनी, ग्रॅव्हिटी सेंटर, ठीक आहे. नाव कॅन आय राईट की नॉर्मल इज वर्टिकल कॉम्पोनंट ऑफ एफ, असं लिहिता येईल, है ना. बघा ना, नॉर्मल हा एफचा वर्टिकल कॉम्पोनंट आहे, म्हणून नॉर्मलला लिहिता येतं एफ कॉस थीटा, हे झालं इक्वेशन 1. ऑल्सो फ्रिक्शन स्मॉल एफ इज हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट ऑफ कॅपिटल एफ, म्हणजे फ्रिक्शन झाला एफ साइन थीटा, इक्वेशन नंबर 2 झालं. ह्या दोघांना डिवाइड करा, 2 आणि 1 या दोघांना डिवाइड करा, बघा काय येईल. मेक 2 डिवाइडेड बाय 1, काय होईल? एफ साइन थीटा अपॉन एफ कॉस थीटा इज इक्वल टू फ्रिक्शन बाय नॉर्मल. यावरून आलं टॅन थीटा इज फ्रिक्शन बाय नॉर्मल. पण आपल्याला फ्रिक्शन आणि नॉर्मलची व्हॅल्यू माहीतच नाही आहे, कसं करावं मग? माहिती आहे ॲक्च्युली, विचार करा. नॉर्मल काय करत होता? mgला बॅलन्स करत होता, म्हणून नॉर्मल इज इक्वल टू mg आला, है ना. ह्याला आपण इक्वेशन नंबर 3 म्हणूयात. बट व्हॉट अबाउट फ्रिक्शन? फ्रिक्शनचा पर्पज काय होता इथं? त्यांना कुणाला बॅलन्स करतोय? या डायग्राममध्ये फ्रिक्शनच्या अपोजिट कोणताही फोर्स नाही आहे, फ्रिक्शन कोणालाही बॅलन्स करत नाही आहे. फ्रिक्शनचा पर्पज आहे टू गिव्ह सेंट्रिपिटल ॲक्झलरेशन. फ्रिक्शन फोर्स हाच सेंट्रिपिटल फोर्स आहे, ठीक आहे. म्हणून फ्रिक्शनला आपण इक्वल करू शकतो mv² बाय r सोबत, सॉरी r, मी 4 लिहिलं चुकून, इथं लिहायला पाहिजे होतं 4. आपल्याला एफ अपॉन नॉर्मल पाहिजे ना, मग इथून निघून जाईल. एफ अपॉन नॉर्मल काय होईल? mv² बाय r आणि खाली mg, हे बघा m आणि m गेला, इट इज v² बाय rg. हा एफ अपॉन एन इकडं टाकून द्या, सो टॅन थीटा आला v² बाय rg. तुम्हाला हे इक्वेशन नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं आहे जर तुम्हाला दिलं नसेल तर. काय हे इक्वेशन काय सांगतं? इट टेल्स यू की एखाद्या 2 व्हीलर व्हेकलला, रायडरला, बायसिकलवाल्याला, कोणालाही जर टर्न घ्यायचा असेल सर्क्युलर तर किती अँगलनं टिल्ट व्हावं लागेल, हा तो फॉर्म्युला आहे.
मेन्शन करा हा तुमच्या नोटबुकमध्ये. ठीक आहे. आता जस्ट व्हॅल्यू टाकायच्यात आपल्याला. व्ही किती आलं होतं आपलं 36 किलोमीटर पर आवर म्हणजे 10 मीटर पर सेकंड. त्याचा स्क्वेअर केला. रेडियस होती 30 आणि जीची व्हॅल्यू आहे 10. हे बघा 100/300 आलं म्हणजे 1/3. याचा अर्थ थिटा आला tan इनवर्स 1/3. हे आपला आन्सर पाहिजे. एकदा चेक करू. क्वेश्चन नंबर 5 आहे tan इनवर्स 1/3. कळलं? ठीक आहे. सो हे अशा पद्धतीनं आपण 5 क्वेश्चन संपवलेले आहेत. याच्याशिवाय जर अजून तुम्हाला काही डाऊट्स असतील तुम्ही डेफिनेटली मला विचारू शकतात. मी त्यावरून व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. ऑल्सो याच्या पुढचे जे क्वेश्चन असतील 6 to 10 तेही इम्पॉर्टंट आहेत. त्याचाही व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात. सोबत ऑब्जेक्टिव्ह 1 ऑब्जेक्टिव्ह 2 हे खूपच इंटरेस्टिंग क्वेश्चन असतात. मी त्याचेही व्हिडिओ अपलोड करेन. तुम्ही तेही चेकआउट करू शकतात. त्या सगळ्यांची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्हाला मिळून जाईल. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग.